नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण आप्पे पात्रामध्ये मुगाची डाळ टाकून अतिशय भन्नाट आणि चविष्ट असा नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत. तर मंडळी चला लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी 1 वाटी मुगाची डाळ भिजत घातली होती. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला ही डाळ लागणार आहे भिजलेली. याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये 2 ते 3 मिरच्या आणि आलं घातलेलं आहे. हे आपल्याला बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर इथे मी अशा पद्धतीने हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कुठल्याही भाज्या ॲड करू शकतात. तर इथे मी एक बारीक कट केलेला कांदा घातलेला आहे, एक बारीक कट केलेलं टोमॅटो घातलेलं आहे आणि इथे कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे थोडी हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा इथे मी जिरे घातलेले आहेत. आता हे मिश्रण आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मलासुद्धा तुमचे धन्यवाद करता येतील. तर मंडळी हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ असं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडासा बेकिंग सोडा टाकायचा आहे. यामुळे या पदार्थाला खूप छान अशी चव येते आणि आपला पदार्थसुद्धा एकदम फ्लफी असा बनून स्पॉन्जी बनून तयार होतो. त्यामुळे नक्की घाला बेकिंग सोडा. आता हे मिश्रण चांगलं असं मिक्स झालेलं आहे. आता आपण याला साईडला ठेवूया. त्यानंतर इथे मी आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे आणि यामध्ये मी तेल घालत आहे. तर तुम्ही इथे तेलाऐवजी तूप, बटर कशाचाही वापर करू शकतात. तर आता इथे तेल घातल्यानंतर आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तेल हे सगळीकडे लागल्या जाईल आणि खाली आप्पे चिटकणार नाहीत. तर आता काय करायचं, सुरुवातीला हे बॅटर घालताना कडेने घालायचं आणि सगळ्यात शेवटी मध्यभागी घालायचं. कारण असं की मध्यभागी गॅसची फ्लेम ही जास्त असते, त्यामुळे आप्पे हे लवकर खालून भाजले जातात. त्यामुळे सगळ्यात शेवटी आपण मध्यभागी घालणार आहोत, सुरुवातीला कडेनं घालायचं. हे पहा, अशा पद्धतीने मी इथे सर्व हे बॅटर यामध्ये सोडून घेतलेलं आहे. आता आपण याला एक 5 मिनिटासाठी एकदम कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे. याची एक आपण वाफ काढून घेणार आहोत. तर हे पहा, रंगसुद्धा किती सुरेख असा आलेला आहे. तुम्ही पाहू शकता. अगदी पौष्टिक आणि झटपट असे होणारे हे आप्पे आहेत. मुलांना आणि आपण नाश्त्यासाठी सुद्धा अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने हे सकाळच्या घाईमध्ये बनवू शकतो. तर मंडळी हे पहा, अगदी अलगद हाताने हे पलटीसुद्धा होत आहेत. अजिबात खाली चिटकलेले नाही आहेत, तुम्ही पाहू शकतात. आणि रंगसुद्धा किती सुरेख असा आलेला आहे. तर इथे अशाच पद्धतीने मी सर्व आप्पे बनवून घेतलेले आहेत. तर आता आपण याला साईडला काढून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता की याचा रंगसुद्धा किती सुरेख असा आलेला आहे आणि आपण याला दोन्ही साईडनी छान असं भाजून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता की याला जाळीसुद्धा किती छान अशी पडलेली आहे आणि रंगसुद्धा किती सुरेख असा आलेला आहे. तर आपण आता याला काढून घेऊयात. तर मंडळी तयार झालेले आहेत आपले मुगाच्या डाळीचे पौष्टिक असे आप्पे. तर हे आप्पे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी किंवा तुम्ही वेट लॉस जरी करत असाल ना, तरीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या
आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.